5 दिवसापूर्वी आपण या प्लॉटला ना कर्जेट स्कोर आणि प्रोक्लेम असा स्प्रे दिला होता आणि आपल्याला ह्या व्हिडिओसाठी ना कमेंट आली होती की भाऊ एवढ्या थंडीमध्ये ना कर्जेटची गरज होती का. तर मग आहे ना 100% गरज आहे. कारण मित्रांनो आपला प्लॉट आहे ना आता हा 100% फ्लॉवरिंगमध्ये आला आहे आणि तुमचं सुद्धा आहे ना अशा फ्लॉवरिंगमध्ये प्लॉट असेल तर आंतरप्रवाहीनं डावणीसाठी बुरशीनाशकांचा स्प्रे घ्यायलाच पाहिजे. आता आपण आहे ना या स्टेजला डावणी मिल्ड्यूसाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा स्प्रे जर घेतला नाही तर आपल्याला सेकंड डिपिंग स्टेजच्या टायमाला द्राक्ष काढांवर डावणीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. आपला फॉलोअर वर्ग म्हणजे ना सगळा शेतकरी वर्ग हा कडक टोपी घातलेला नाशिकचा असू नाही तर कुठला असू दे म्हणजे ना येवला तालुक्यातले ना सोमटाणा द्यायचे ना भाऊसाहेब कदम खास आपल्याला भेटायला आले होते. नाईताळ्याचे सुद्धा आहे ना हे लखन गाय सुद्धा आहे ना ते म्हणजे नवीन उंडी घेऊन चालू आणि तुमची भेट घ्यायचीच होती. मग अशा पद्धतीने या दोन्ही फॉलोअर मंडळींची भेट घेतली आणि तेवढ्याच आपल्याला खडकवजार गावचे सुद्धा आहे ना हे संदीप पगार आपल्याला भेटायला आले होते. मग सर्व फॉलोअर मंडळींची भेट वगैरे घेतली आणि आपल्याला ना मागे 5 दिवसापूर्वी कर्जेटचा हात गेला होता आणि आपल्याला घ्यायचा होता आता आंतरप्रवाही बुरशीनाशक स्प्रे. मग आपण ॲक्रोबॅट घेतला आणि त्याला जोडी अँट्रोकॉल हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक घेतलं आणि त्याच्याबरोबरच आपण थ्रिपसाठी सुद्धा व्हर्जनचं बायो अल्काझार 1.5 ml थ्रिपसाठी अशा पद्धतीने घेऊन टाकला. आज काही संग्राम स्प्रे करायला नव्हतं म्हटलं चला आपणच आहे ना स्प्रे वगैरे करून घेऊ. अशा पद्धतीने ट्रॅक्टर बसलो आणि मारलं मग शेल. द्राक्ष शेती करताना हवामान तज्ज्ञ द्राक्ष तज्ज्ञ सांगतील मग तुम्ही स्प्रे घ्याला अशा भूमिका मुळीच आपल्या द्राक्ष बागेच्या स्टेजनुसार डावणी मिल्ड्यूसाठी आणि पावडरी मिल्ड्यूसाठी ना आपले स्प्रे नक्की गेले. कारण निसर्ग कधी बदलला आणि द्राक्ष शेतीवर कोणतं संकट येईल हे सांगताच येत नाही.